तर दिल्लीत इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे। दुसरीकडे इथे राज्यात ठाकरेंची शिवसेना राज्यभरात रस्त्यावर उतरणार आहे। राज्य सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं याचा टीझर जारी केलाय। तर राज्यभरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन असणार आहे। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। मुंबईहून आपल्यासोबत निवृत्ती बाबर जोडले गेलेले आहेत। तसंच छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कानवटेही आहेत आपल्यासोबत। सगळ्यात आधी निवृत्ती मी तुमच्याकडे येते। राज्यभरात कलंकित मंत्र्यांविरोधातलं हे जनआक्रोश आंदोलन ठाकरेंच्या सेनेचं आणि मुंबईत उद्धव ठाकरे सहभागी होणार, काय अपडेट्स आहेत, काय माहिती आहे? नक्कीच होते। आपण पाहतोय की जेव्हापासून महायुतीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून कोणते ना कोणते मंत्री वारंवार चर्चेत असतात आणि याच मंत्र्यांच्या विरोधात जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संपूर्ण राज्यभरात आंदोलन घेण्यात आलेलं आहे। आणि दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला जे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे, या पुतळ्याच्या ठिकाणी मुंबईतलं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। दुपारी 12 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या आंदोलनामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबईतील सर्वच आमदार आणि सचिव आणि सर्व नेते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्यांची प्रामुख्याने जी मागणी आहे, वक्तव्य करून जे मंत्री चर्चेत असतात आणि ज्यांच्यावरती वारंवार महाविकास आघाडीकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, त्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात जे आहे ते या आंदोलनाची हाक मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, आंदोलनामध्ये उपस्थित राहतील, संबोधित करतील, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की संपूर्ण मुंबईतलं आंदोलन जे आहे ते याच ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे मोठी गर्दी होऊ शकते, त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी इथं मोठा पोलीस बंदोबस्त नक्कीच निवृत्ती नक्कीच अपडेट्स घेत राहूच। थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। दत्ता कानवटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, राज्यभरातलं हे आंदोलन असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण कोण आंदोलनात सहभागी होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच श्रुती, राज्यातील मंत्र्यांच्या बेताल मंत्र्यांच्या विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सहभागी होणार आहेत। त्यांच्याबरोबर हजारो शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी सहभागी होणार आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे जे काही बेताल मंत्री आहेत, या बेताल मंत्र्यांचे वेगवेगळे देखावे जे आहेत विडंबनात्मक, ते सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी सादर केले जाणार आहेत। साधारणपणे 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल। यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित असतील आणि सरकार विरोधामध्ये आक्रोश करताना पाहायला मिळतील। एक मोठं आंदोलन आज संभाजीनगरमध्ये सुद्धा पार पडणार आहे। नक्कीच मुंबई आणि छत्रपती